डोळ झालं रेघालं मागं रोवलं हरलं विरमान विरमान गडून नमा पदवी झुकलं हरलं. नमस्कार मित्रांनो, तर कसे आहेत? स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये. तर जसे की मित्रांनो, तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल, सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओमध्ये मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की बीटमार्क, शेक इफेक्ट्स, ऑल मटेरियल किंवा कॅपकटचं मटेरियल असेल, त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असते. तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता, ठीक आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टा पेजला DM करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल. आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता. तिथं पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिलं जातं. तर चला आता मित्रांनो, जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी तुम्ही काय करायचे, आधी तुम्ही तुमचे फोटो क्रॉप करून घ्यायचे, ठीक आहे, 9.16 साईजमध्ये. जसं की इथून आता मी गॅलरीमध्ये गेलेलो आहे, तर तुम्हाला एडिटचं ऑप्शन भेटतं. प्रत्येकाचं मोबाईलमध्ये एडिटचं ऑप्शन असतं. फक्त याच्यामध्ये जायचं, इथून तुम्ही क्रॉपिंगचे सेक्शन बघायचे अशा प्रकारे. आणि क्रॉपिंगमध्ये जाऊन तुम्ही काय करायचे, इथून 9.16 हे रेशो तुम्ही सिलेक्ट करायचे. आणि याच्यामध्ये तुम्ही तुमचे सगळे फोटो क्रॉप करून घ्यायचे आजच्या व्हिडिओसाठी, ठीक आहे. तुम्ही जेवढे फोटो घेणार असाल आजच्या व्हिडिओसाठी, सगळे फोटो तुम्ही या 9.16 या साईजमध्ये क्रॉप करून घ्यायचे. जर तुमच्या मोबाईलमध्ये अनफॉर्च्युनेटली जर तुमच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारे क्रॉपिंगचं ऑप्शन नसेल, तर तुम्ही प्ले स्टोरवरून स्नॅपसीड किंवा इतर एडिटिंगचे ॲप असतात फोटो एडिटिंगचे, ते घेऊ शकता. त्यांच्यामध्ये तुम्ही इझिली ह्या साईजमध्ये तुम्ही तुमचे फोटो क्रॉप करून सेव्ह करून शकता, ठीक आहे. तर तुम्ही लक्षात ठेवायची एक गोष्ट, की तुम्ही सगळे फोटो या साईजमध्येच कट करून ठेवायचे. आणि फोटो कट झाल्यानंतर काय करायचे, यांचे आपल्याला बॅकग्राऊंड पण रिमूव्ह करायचे आजच्या व्हिडिओसाठी. तर बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही काय करायचे, फोटो रूम हे ॲप यूज करायचे, ठीक आहे. तर इथून फक्त तुम्ही काय करायचे, इथून तुम्हाला स्टार्ट फ्रॉम फोटो किंवा इथं तुम्हाला जास्त फोटोंचे बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचे असतील, जसे की आजच्या आपल्या व्हिडिओसाठी टोटल 4 फोटोंचे बॅकग्राऊंड आपल्याला रिमूव्ह करावं लागेल. तर इथं तुम्हाला एक बीट्स नावाचा ऑप्शन आहे, बघू शकता हे वाला, ठीक आहे. तर याच्यामध्ये जायचे आणि इथून तुम्ही काय करायचे, न्यू स्टार्ट म्हणजे स्टार्ट न्यू बीच या नावावरती क्लिक करायचे. आणि इथून तुम्ही काय करायचे, इथून तुम्ही तुमचे कोणतेही जे काही 4 फोटो घेणार असाल आजच्या व्हिडिओसाठी, तर तुम्ही ते 4 फोटो सिलेक्ट करायचे. जसे की इथून मी समजा हे 4 फोटो इथून मी सिलेक्ट केलेले. अशा प्रकारे तुम्ही तुमचे टोटल 4 फोटो सिलेक्ट करायचे. खाली तुम्हाला ॲड इमेजेस ऑप्शन दिसेल या ठिकाणी. तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही काय करायचे, थोडंसं वेट करायचे. हे जे काही बॅकग्राऊंड असेल तर ऑटोमॅटिक याचं स्कॅन होईल आणि नंतर ऑटोमॅटिक अशा प्रकारे व्हाईट कलरमध्ये बॅकग्राऊंड रिमूव्ह होईल. आधी व्हाईट कलरमध्ये होईल, नंतर आपल्याला ट्रान्सपरंट करावा लागेल. ट्रान्सपरंट करण्यासाठी इथं तुम्हाला काही एक ट्रान्सपरंट ऑप्शन भेटतं, तर याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर ऑटोमॅटिक यांचं बॅकग्राऊंड ट्रान्सपरंट होऊन जाईल. जर तुमच्या याच्यात अशा प्रकारे ट्रान्सपरंट ऑप्शन येत नसेल, तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे. तिथून तुम्ही सगळं घ्यायचे, ठीक आहे. फोटो रूम पण तिथून घ्यायचे, ठीक आहे. आता इथं अशा प्रकारे एवढं कट झाले की फोटो, त्यानंतर काय करायचं, फक्त इथं तुम्हाला एक्सपोर्ट फॉर इमेजेस नाव दिसेल, तर याच्यावरती क्लिक करायचं. आणि इथून तुम्ही सेव्ह टू गॅलरी या नावावरती क्लिक करायचे. नंतर तुमचे सगळे फोटो तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जातील. अशा प्रकारे तुम्ही तुमचे कोणतेही 4 फोटो कट करून घ्या, जे छान असतील ते कट करा, ठीक आहे. नंतर आपलं हायलाइट मोशन ॲप ओपन करायचे. आपली जे काही साईट आहे, वेबसाईट, तर तिथून काय करायचे, इथून आपले जे काही बिटमार्क आणि इफेक्ट प्रोजेक्ट आहे, हे दोघं इम्पोर्ट करून घ्यायचे. लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनला भेटून जाईल. आता तुम्ही काय करायचे, इथून जो काही आपले बिटमार्क प्रोजेक्ट आहे, तर याला ओपन करायचे, ठीक आहे. आणि इथं बघू शकता आधीपासून मी काही मटेरियल लिरिक्स वगैरे आधीपासून लावून दिलेले. जर तुमच्या याच्यात समजा आता लिंक इनपुट होत नसतील, आता रेडमीच्या मोबाईलमध्ये लिंक इनपुट होत नाही लवकर, फक्त जास्तीत जास्त करून मित्रांनो रेडमीचा मोबाईलमध्ये इश्यू येतोय. ज्यांच्याकडे रेडमीचा मोबाईल असतील, तर त्यांच्यासाठी मी XML फाईल मी तुम्हाला याच्यात देऊन देईल आपल्या झिप फाईलमध्ये. तिथून तुम्ही XML फाईल इम्पोर्ट करून घ्यायचे.
पण तुम्हाला एकच एक्सएमएल फाईल इम्पोर्ट केली तर तुम्हाला सगळं मॅन्युअली ॲड करावं लागेल. जसं की गाणं तुम्हाला ॲड करावं लागेल, बॅकग्राऊंड ॲड करावं लागेल. हे जे काही मधलं बॅकग्राऊंड आहे, हे लिरिक्स आहे ते तुम्हाला ॲड करावं लागेल. एवढं तुम्हाला मॅन्युअली करावं लागेल. मला माहिती आहे तुम्ही एडिटिंग करत आहे आपला व्हिडिओ बघून खूपच दिवसांपासून, म्हणून तुम्हाला मॅन्युअली ॲड करता येतील. पण ज्यांच्या मोबाईलमध्ये हे लिंक इम्पोर्ट झाले तर त्यांना मॅन्युअली ॲड करायची काहीच गरज नाही. आधीपासून मी तुम्हाला लावून दिलेले आहेत. ठीक आहे. तरी तुम्हाला लिंक इम्पोर्ट करताना काही इश्यू येते तर तुम्ही मला Instagramला DM करायचे. Instagram ID तुम्हाला खाली भेटून जाईल डिस्क्रिप्शनला. ठीक आहे. आता तुम्ही काय करायचे, इथून तुम्ही आता एकदम सुरुवातीला यायचे. हे जे काही 4 ग्रुप आहे तर याच्यामध्ये आपण जे काही बॅकग्राऊंड कट केलेले फोटो आहे तर ते आपल्याला लावायचे. सिम्पली जो काही पहिला ग्रुप आहे याच्यावरती क्लिक करून एडिट ग्रुपच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला अशा प्रकारे मध्यभागी एक ब्लॅक कलरचा फोटो दिसेल. ठीक आहे. तर तुम्ही या ब्लॅक कलरच्या फोटोवरती क्लिक करून कलर एलपेनमध्ये यायचे. हे जे काही अंक किंवा नाव असतील यांच्यावरती क्लिक करायचे. इथून तुम्ही तुमचे जे काही कट केलेले फोटो आहेत तर ते तुम्ही घ्यायचे. जसे की इथून समजा मी हा फोटो घेतलेला याच्या बॅकग्राऊंडने कट केलेलं होतं. जर इथं तुम्हाला फोल्डर सापडत नसेल तर वरती तुम्ही काय करायचे, इथं एक नाव दिसतंय तर या ठिकाणी कट करायचे आणि इथून तुम्ही ते फोटो नावाचा फोल्डर सिलेक्ट करायचे. ज्या ॲपमधून तुम्ही फोटोचे बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेले असेल त्याचे फोल्डर बनवून जाईल. तिथून तुम्ही रिमूव्ह म्हणजे सिलेक्ट करायचे. नंतर इथं तुम्हाला सगळे तुमचे फोटो दिसतील. तर इथून तुम्ही काय करायचे, फक्त बॅकग्राऊंड कट केलेले जे काही फोटो असतील त्यांच्यावरती क्लिक करायचे आणि वरती प्लस बटनवरती क्लिक करून तुम्ही तुमचे फोटो अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे. ठीक आहे. जर फोटो जास्त छोटे किंवा मोठे दिसत असतील तर तुम्ही मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये यायचे. 3 नंबरचा आयकॉनवरती क्लिक करून फोटो थोडं झूम करून घ्यायचे. ठीक आहे. तुम्हाला जेवढे वाटेल तेवढे झूम करून घ्यायचे. पण झूम केल्यानंतर काय होतं मित्रांनो, हे जे काही पार्ट आहे तर इथं या चौकोनच्या खाली येतंय. बरोबर. तर तुम्ही काय करायचंय, जेव्हा पण तुमच्या फोटोसोबत असं होईल म्हणजेच हे जे काही खाली पार्ट असेल तर ते चौकोनचा खाली येत असेल तर तुम्ही काय करायचं, इथं तुम्ही इफेक्ट्समध्ये यायचे. नंतर वाईप हे एक इफेक्ट दिलेलं आहे मी तुम्हाला, तर याच्यामध्ये यायची आणि स्टार्ट नावाची ही रेस आहे, फक्त हिलाच तुम्ही कमी जास्त करायचे. समजा जास्त इथं खालीपर्यंत तुमचा फोटो आहे, फोटोचा पार्ट खालीपर्यंत येते या चौकोनच्या खाली, तर तुम्ही काय करायचे, ही रेस तुम्ही वाढवायची. जेवढी तुम्ही वाढवणार तेवढं अशा प्रकारे फोटो आपला गायब होईल, बघू शकता. आणि जेवढी कमी करणार तेवढा आपला फोटो अशा प्रकारे दिसेल, बघू शकता. तर तुम्ही तुमच्या फोटोच्या इच्छेने तुम्ही थोडे मोठे छोटे फोटो करून त्यानुसार तुम्ही अशा प्रकारे ही रेस ॲडजस्ट करायची. फक्त स्टार्ट नावाची रेस ॲडजस्ट करायची, बाकी तुम्हाला काहीच खाली सेटिंग करायची गरज नाही. ठीक आहे. एवढं तुम्ही करायचे, एवढं एक लक्षात ठेवायचे. आणि मित्रांनो, समजा तुम्ही इथून फोटो ॲड केले कलर अँड फिल्ममधून तरी तुमचा फोटो बरोबर दिसत नाही, तर तुम्ही काय करायचं, डायरेक्ट प्लस बटनवरती क्लिक करून मीडियामधून तुम्ही मॅन्युअली तो कट केलेला फोटो ॲड करून घ्यायचे. इथंपर्यंत रे सोडून घ्यायची. या फोटोवरचे इफेक्ट कॉपी करून त्या फोटोला तुम्ही पेस्ट करून द्यायचे फक्त, आणि नंतर बरोबर ॲडजस्ट करून लावून घ्यायचे. जर बरोबर दिसत नसेल तेव्हाची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. आता एवढं झालं की नंतर काय करायचं, सगळे जे काही मी ग्रुप दिलेले सगळ्या ग्रुपमध्ये फोटोमध्ये हा एक वाईप नावाचा इफेक्ट आहे. ठीक आहे. तुम्ही जेव्हा हे फोटो लावणार ग्रुपमध्ये तेव्हा तुम्ही ते ॲडजस्ट करायचे. ठीक आहे. अशा प्रकारे जसं की इथून आता मी दुसरा ग्रुप ओपन केलेले, ब्लॅक स्क्रीनच्या फोटोवरती क्लिक करून तुम्ही तुमचा फोटो चेंज करून घ्यायचे, इथून म्हणजे रिप्लेस करून घ्यायचे. आणि इथं एक मिरर नावाचा इफेक्ट लावून दिलेला आहे, तर तुम्ही हा बंद करू शकता. जसं की इथं मिरर ऑफ केलं तर या बाजूला फोटो होतो, जे ओरिजिनल फोटो होता तर तो होईल, आणि ऑन केलं तर या साईडला होऊन जाईल. जर तुम्हाला जो छान वाटेल तर तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला ऑफ करायचं असेल तर ऑफ करू शकता. ठीक आहे. तर मी राहू देतो, आणि नंतर अजून मी बाहेर जातो. अजून बाकीचे जे काही 2 ग्रुप आहेत तर यांच्यामध्ये पण फोटो लावून घेतो, मग मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस सांगतो. तर बघू शकता मित्रांनो, तुम्ही मी फोटो ॲड करून घेतलेले दोघं ग्रुपमध्ये पण. ठीक आहे. अशा प्रकारे 4 ग्रुपमध्ये तुम्ही तुमचे फोटो ॲड करून घ्यायचे. त्यानंतर आता आपला जो काही 10.8 सेकंदावरती बीटमार्क आहे पुढे, तर याच्यावरती यायचे. ठीक आहे. आता मित्रांनो, आता तुम्हाला काय करावं लागेल, इथं मी तुम्हाला एक ब्लॅक फोटो लावून दिलेले बघू शकता अशा प्रकारे. ठीक आहे. तर तुम्ही काय करायचं, या ब्लॅक फोटोवरती क्लिक करून एकदम शेवटी यायचे. ठीक आहे. अशा प्रकारे एकदम शेवटी यायचे आणि ह्या आयकॉनवरती क्लिक करून या फोटोला इथंपर्यंत ओढून घ्यायचे. कारण की मित्रांनो, जेव्हाही आपण इथं आता मीडियामधून फोटो घेतो, समजा प्लस बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये गेलो, कोणताही फोटोवरती तुम्ही क्लिक करता, समजा इथून मी हा फोटो घेतलेला आहे तर फोटो इथं लवकर येत नाही. अशा प्रकारे एक बग चावले बऱ्याच मोबाईलमध्ये, अशा प्रकारे बग आहे मित्रांनो, लवकर फोटो येत नाही. तर त्यांच्यासाठी मी हे ट्रिक सांगतोय. ठीक आहे. तुमच्या मोबाईलमध्ये पण अशा प्रकारे होत असेल, लेट फोटो येत असतील, म्हणजेच फोटो येत नसतील क्लिक केल्यावर,
तर तुम्ही ही ट्रिक यूज करायची. तर मी तुम्हाला ब्लॅक फोटो दिलेला आहे, तर त्याची रेस तुम्ही अशा प्रकारे आधी शेवटीपर्यंत ओढून घ्यायची आणि त्यानंतर काय करायचं, अशा प्रकारे पुढे यायचे, इथं म्हणजे मागं यायचे. ठीक आहे. आता काय करायचं, जे काही आपला ब्लॅक स्क्रीनचा फोटो आहे, म्हणजे मी फोटो लावून दिलेला आहे ब्लॅक, तर फक्त काय करायचं, आता पुढची बिटमार्क वरती येत चालायचं अशा प्रकारे. फोटोवरती क्लिक करून मध्यभागी कट करायचे, स्प्लिट करायचे. परत पुढच्या एरोवरती क्लिक करून पुढच्या बिटमार्कवरती येऊन या ब्लॅक फोटोवरती क्लिक करून मध्यभागी स्प्लिट करायचे. अशा प्रकारे मित्रांनो शेवटीपर्यंत जे काही बिटमार्क आहे, तर त्यांच्याप्रमाणे हा ब्लॅक फोटो तुम्ही पटापट कट करून घ्या. तर मी पटापट कट करून घेतो. ठीक आहे. आता हा बघू शकता, हा फोटो आपण केव्हा घेतलेला होता आणि किती लेट शो होते. अशाच प्रकारे एक एक फोटो तुम्ही घेणार मीडियामधून, तर खूप जास्त लेट होईल, खूप जास्त टाईम लागेल यायला, कारण की खूप जास्त आपल्याला फोटो लावायचे. म्हणून ही एक ट्रिक मी तुमच्यासाठी देतोय. ठीक आहे. तर तुम्ही काय करायचे, हा इथून मी डिलीट करून टाकतो. तर तुम्ही हा ब्लॅक स्क्रीनचा फोटो शेवटपर्यंत ओढून अशा प्रकारे मध्यभागी स्प्लिट करून घ्यायचे सगळे बिटमार्क प्रमाणे. ठीक आहे. तर मी आधी पटापट हे सगळे बिटमार्क प्रमाणे स्प्लिट करून घेतो, म्हणजेच कट करून घेतो. मग मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस समजून सांगतो. ठीक आहे. तर बघू शकता मित्रांनो, इथून सगळे फोटो इथून मी आता कट केलेले. त्यानंतर काय करायचे, परत आता एकदम स्टार्टिंगला यायचे. आता तुम्ही काय करायचे, जे काही आपण ब्लॅक फोटो कट केलेले इथं बघू शकता, फक्त या फोटोंवरती क्लिक करून कलरल फिल्ममध्ये यायचे, या अंकांवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही काय करायचे, जे काही तुम्हाला तुमचे फोटो लावायचे असतील व्हिडिओमध्ये, फक्त ते फोटो सिलेक्ट करायचे. ठीक आहे. समजा इथून मी हा फोटो घेतलेला किंवा हा घेतलेला किंवा हा घेतलेला आहे, तुम्हाला जो फोटो घ्यायचा असेल तर तो फोटो सिलेक्ट करून वरती प्लस बटनवरती क्लिक करायचा, नंतर इथं फोटो लागून जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही काय करायचे, पटापट तुम्ही तुमचे फोटो इथून लावून घ्यायचे सगळे ब्लॅक फोटोंच्या जागेवरती. ठीक आहे. रिप्लेस करून घ्यायचे. तर मी आधी पटापट सगळे फोटो रिप्लेस करून घेतो, मग मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस समजून सांगतो. तर मित्रांनो, आता बघू शकता, जो ब्लॅक स्क्रीनचा फोटो होता इथं कट केलेले, सगळे ब्लॅक स्क्रीनच्या फोटोवरती मी इथून हे फोटो रिप्लेस करून घेतलेले. अशा प्रकारे तुम्ही तुमचे फोटो रिप्लेस करून घ्यायचे. नंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथं या ठिकाणी यायची, आपला जो काही हा बिटमार्क आहे 34.1 सेकंदावरती, तर याच्या पुढे जो काही हा ब्लॅक स्क्रीनचा फोटो कट केलेला असेल आपण, तर याच्यावरती क्लिक करून याला इथून डिलीट करून टाकायचे, याच्यावरती फोटो रिप्लेस करायचा नाही. कारण की इथं मी तुम्हाला आधीपासून एक खाली लिरिक्स पिन जी लावून दिलेले आहे, तर तुम्हाला इथं ऑटोमॅटिक भेटून जाईल जर तुम्ही लिंक इनपुट केली तर. जर तुम्ही एक्सपायर फाईल इनपुट केली तर तुम्हाला ही मॅन्युअली ॲड करावं लागेल. सगळं मटेरियल तसं तुम्हाला झिप फाईलमध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही इझिली घेऊ शकता आणि रिप्लेस करून घ्यायचे जर तुम्हाला इथं दिसत नसेल तर एक्सएमएल फाईलमध्ये. ठीक आहे. आणि त्यानंतर इथं तुम्हाला ग्रुप दिसतील बघू शकता. अशा प्रकारे 2 ग्रुप आहे, इथं पुढे एक ग्रुप आहे आणि इथं खाली एक ग्रुप आहे. ठीक आहे. तर यांना काय करायचं, आता यात जो काही हा पुढचा ग्रुप आहे, तर याचा जे काही उजव्या साईडला खाली जागा असेल या ठिकाणी बघू शकता, तर याच्यावरती क्लिक करून काय करायचे, फोटो या जो काही ग्रुप आहे, तर याला पूर्ण फोटोंच्या वरती घेऊन घ्यायचे. आणि तसंच जो काही खालचा ग्रुप आहे, ठीक आहे, इथे यायचे, जिथं इथं जे काही खाली जागा आहे ग्रुपच्या पुढे, तर याच्यावरती क्लिक करून ठेवायचे आणि याला पण तुम्ही पूर्णपणे वरती ओढून घ्यायचे. अशा प्रकारे दोघं ग्रुप तुम्ही वरती ओढून घ्यायचे. त्यानंतर आता एवढं आपलं इथं काम झालेलं आहे. ठीक आहे. आता तुम्ही काय करायचे, बॅक यायचे, आपला इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे आणि इथून नीट लक्ष देऊन व्हिडिओ पूर्ण बघायचे. ठीक आहे. आता जो काही पहिला फोटो याच्यावरती क्लिक करून एपिक्समध्ये यायचे, 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी पेस्ट करायचे, परत बॅक येऊन आपले बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे आणि परत अशा प्रकारे पुढे यायचे. आता अशा प्रकारे जो काही आता आपला 10.8 सेकंदावरती बिटमार्क आहे पुढं, तर या ठिकाणी यायचे. ठीक आहे. या ठिकाणी आल्यानंतर काय करायचे, इथं खाली यायचे. आता खाली आल्यानंतर इथून पुढे जे काही सगळे फोटो आहेत, म्हणजे आपला जो काही पुढचे बिटमार्क आहे इथं 17.11 सेकंदापर्यंत जो काही हा बिटमार्क या ठिकाणी बघू शकता. इथंपर्यंत सगळे जेवढे आपले फोटो इथं लावलेले, सगळ्या फोटोंना आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा. फक्त जे काही छोटे फोटो आहे तर हे सोडून द्यायचे, यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा नाही. ठीक आहे. तर तुम्ही काय करायचं, पटापट फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये यायचे, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचे. अशा प्रकारे मित्रांनो पटापट जिथपर्यंत मी तुम्हाला सांगितले तिथपर्यंत इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करायचे आणि छोटे फोटोंना पेस्ट नाही करायचे. ठीक आहे. सोडून द्या. आता पुढे यायचे, इथून स्टार्ट करायचे, इथून जे काही पुढचे फोटो आहेत आपले, तर यांना पटापट हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचे. ठीक आहे. बघू शकता इथून मी आता हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे 17.11 सेकंदाचा बिटमार्कपर्यंत. ठीक आहे. नंतर परत बॅक येऊन आपला इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा, जो काही 2 नंबरचा फोटो आहे, तर याच्यावरची इफेक्ट कॉपी करायचे. परत बॅक येऊन आपलं बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे अशा प्रकारे. ठीक आहे. आणि अशा प्रकारे पुढे यायचे. ठीक आहे. अशा प्रकारे पुढे चालायचे. आता अशा प्रकारे 17.11 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचे. आता इथून पुढं इथून तर 20.28 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत. ठीक आहे. म्हणजेच या ठिकाणपर्यंत. तर इथून जे काही सगळे फोटो आपण इथं लावलेले खाली, तर यांना हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचे. ठीक आहे.
तर अशा प्रकारे 17.11 सेकंदाच्या बीटमार्कपासून तर 20.28 सेकंदाचा बीटमार्कपर्यंत पटापट तुम्ही अशा प्रकारे हे फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करून द्या. ठीक आहे. तर बघू शकता मित्रांनो, आता 20.28 सेकंदापर्यंत जे काही फोटो होते तर यांना पण मी इफेक्ट पेस्ट करून दिलेले आहे हा वाला. नंतर परत बॅक येऊन आपल्या इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे आणि नंतर काय करायचे, परत तुम्ही काय करायचे, एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, आता काय करायचं, परत जो काही पहिला फोटो आहे तर याच्यावरचे इफेक्ट कॉपी करायचे. ठीक आहे, पहिल्या फोटोवरचे, कारण की आपण अजून आपल्याला हा इफेक्ट पुढे जे फोटो आहेत त्यांना लावायचे, ते बाकी आहेत आपले फोटो. म्हणून तुम्ही काय करायचं, पहिल्या फोटोवरचे अजून एकदा इफेक्ट कॉपी करून घ्या. ठीक आहे, आणि आपल्या बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे. आता डायरेक्ट शेवटी यायचे. ठीक आहे, शेवटी यायचे आणि शेवटीपासून तर मित्रांनो काय करायचं आहे, आता 1 2 3 4. ठीक आहे, तर हे जे काही 4 नंबर आहे, हे 3 फोटो आहे बघू शकता शेवटीपासून 1 2 3. ठीक आहे, म्हणजे शेवटी हे 3 फोटो सोडून जे काही मागचे 3 फोटो असतील तर यांना हा इफेक्ट तुम्ही पेस्ट करायचा अशा प्रकारे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही यांना हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा. जशा प्रकारे मी केलेले तशा प्रकारे तुम्ही पेस्ट करून द्यायचं आहे. ठीक आहे. ठीक आहे, नंतर परत आता आपलं इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे. परत जो काही आता 3 नंबरचा फोटो आहे तर याच्यावरचे इफेक्ट कॉपी करायचे. ठीक आहे, आणि आपले बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे. ठीक आहे, आता जे काही पुढचे फोटो आहेत तर इथंपर्यंत आपण या फोटोने इफेक्ट पेस्ट केलेले 20.28 सेकंदापर्यंत. ठीक आहे, आधीपासून आपण इफेक्ट पेस्ट केले इथं. आता इथून पुढे काय करायचं, इथून तर मित्रांनो 34.01 सेकंदापर्यंत इथं म्हणजेच पुढे यायचे अशा प्रकारे. ठीक आहे, आता इथंपर्यंत मित्रांनो. ठीक आहे, इथंपर्यंत जे काही फोटो असतील आपले या बीटमार्कपर्यंत हे सगळे फोटोंना तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून द्या. ठीक आहे, आणि अशा प्रकारे ते यायचे आता 20.28 सेकंदाच्या बीटमार्कवरती. आणि इथून मी जिथेपर्यंत तुम्हाला मी आता सांगितले तिथेपर्यंत हे फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचे 34.1 सेकंदाचा बीटमार्क पर्यंत. ठीक आहे, जसे की इथून बघू शकता मी आता पटापट यांना हा इफेक्ट पेस्ट करून घेतोय. तर बघू शकता आता 34.1 सेकंदाचे बीटमार्क पर्यंत हे सगळे फोटोंना मी इफेक्ट पेस्ट केलेले. त्यानंतर काय करायचे, अजून अशा प्रकारे मागे यायचे, शेवटी यायचे आणि शेवटून 3 नंबरचा जो काही हा फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करून याला पण हा इफेक्ट तुम्ही पेस्ट करायचे. ठीक आहे, शेवटून 3 नंबरला पण. ठीक आहे, आणि नंतर आता एवढं आता काम झालेलं आहे. आता परत बॅक यायचे, आपला जो काही इफेक्ट प्रोजेक्ट याला ओपन करायचे, जो काही शेवटचा फोटो आहे तर याच्यावरचे इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करायचे. परत बॅक येऊन आपले बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे, शेवटी यायचे आणि जे काही शेवटचे 2 फोटो असतील तर हे दोघं फोटोंना अशा प्रकारे हा इफेक्ट तुम्ही पेस्ट करून घ्यायचे. बघू शकता अशा प्रकारे. नंतर परत एकदम आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे. तर आता तुम्ही काय करायचे मित्रांनो, आता तुम्ही कोणताही तुमचा एक फोटो घेऊन घ्यायचा, शेवटून किंवा कुठूनही घ्यायचे. समजा इथून मी शेवटी होतो, हा शेवटचा फोटोवरती क्लिक करून काय करायचे, त्या चौकोन बॉक्सवरती काय करायचे, कॉपी करायची. इथून याच्यावरती क्लिक करून कॉपी लेअर करायचे. अजून एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे. परत त्या चौकोन बॉक्सवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचे. हा फोटो इथे येऊन लागेल, फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये यायचे. या 3 रेषांवरती क्लिक करून डिलीट करायचे. ठीक आहे, सगळं इफेक्ट इथून डिलीट करायचे. नंतर या फोटोला आपण आधी शेवटेपर्यंत ओढून घ्यायचे. ठीक आहे, एवढे इथं काम झालेले. नंतर कलर एअर फिल्ममध्ये यायचे आणि या अंकांवरती क्लिक करायचे. इथं तुम्हाला जीप फाईलमध्ये तुम्हाला अशा प्रकारे एक ओव्हरले व्हिडिओ भेटून जाईल खाली. याच्यावरती क्लिक करून या व्हिडिओला इथून ॲड करून घ्यायची, तर व्हिडिओ ॲड होऊन जाईल. व्हिडिओवरती क्लिक करून ब्लेंडिंग इन ऑपोजिटमध्ये यायचे, लाईटनमध्ये यायचे, स्क्रीनवरती क्लिक करून द्यायचे. त्यानंतर आपला जो काही व्हिडिओ असेल तर तो स्क्रीनवरती होऊन जाईल आणि किती छान प्रकारे आपला व्हिडिओ दिसतोय बघू शकता. ठीक आहे, नंतर फक्त आता वरती शेअरवरती क्लिक करून इथं व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला छोटासा बाण दिसतो, तर याच्यावरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची. खालची क्वालिटी नावाचे रेसपूल वाढून घ्यायचे आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.